रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला कारल्याची भाजी करून दाखवणार आहे। कारल्याची भाजी करण्यासाठी मी पाव किलो कारली घेतलेली आहेत। कारल्याचा वरचा आणि खालचा भाग सुरीने कापून घेणार आहे। कारल्याची वरची साल पिलरने काढून घेणार आहे। कारल्याची वरची साल काढून झालेली आहे। कारल्याचे सुरीने 2 भाग करून घेणार आहे। कारल्याच्या उभ्या फोडी करून झालेल्या आहेत। पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवलेले आहे। पाव टीस्पून मीठ घालून मिक्स करून घेणार आहे। पाणी गरम झालेले आहे। कारल्याच्या फोडी घालणार आहे। मीडियम गॅसवर कारले शिजवून घेणार आहे। आपण पाहू शकता कारली शिजलेली आहेत। गॅस बंद करून ताटामध्ये थंड करत ठेवणार आहे। कारली थंड झाल्यावर कारल्याच्या बिया काढून घेणार आहे। कारल्याच्या सर्व बिया काढून झालेल्या आहेत। भाजीसाठी कारले बारीक चिरून घेणार आहे। कारल्याच्या भाजीला फोडणी देण्यासाठी पॅन गरम झाल्यावर 4 टेबलस्पून तेल घातलेले आहे। तेल गरम झालेले आहे। ठेचून घेतलेले लसूण आणि जिरे घालणार आहे। कढीपत्ता घालणार आहे। पाव टीस्पून हिंग पावडर, पाव टीस्पून हळद पावडर घालणार आहे। 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालणार आहे। कांदा तेलामध्ये परतून घेणार आहे। एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो मऊसर होईपर्यंत परतून घेणार आहे। 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर घालणार आहे। दोन टीस्पून घरचे लाल तिखट घालणार आहे। 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे। बारीक चिरलेले कारले घालणार आहे। कारले घालून मिक्स करून घेणार आहे। दोन मिनिटे झाकण लावून वाफेवर शिजवणार आहे।
2 मिनिटानंतर झाकण उघडून भाजी परतून घेणार आहे. एक टीस्पून बडीशेप पावडर घालणार आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे. कारल्याची भाजी 1 मिनिट झाकण लावून ठेवणार आहे. कारल्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालणार आहे.